कधीकधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य फक्त आपलीच परीक्षा घेतोय? सगळं काही चुकीचं फक्त आपल्याबरोबरच होतोय? जर असं वाटत असेल तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. एकदा एक माणूस, मनात वेदना, डोळ्यात अश्रू घेऊन तो धावत धावत गौतम बुद्धांच्या पायाशी येऊन बसला. तो म्हणाला, भगवान, मी खूप थकलोय. मी कितीही प्रयत्न भरतो पण आयुष्य मला फक्त दुःखच देतं. मी काय चूक केलीये? गौतम बुद्ध शांतपणे त्याच्याकडे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत स्मित. ते म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे. बस, मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात एक माणूस राहत होता. तो कुणाचं वाईट कधीच करत नसे. उलट तो लोकांसाठी जगायचा, लोकांना मदत करायचा. त्याने कधीच कोणाला त्रास दिला नाही. पण जगाला चांगलं माणूस सहन कुठे होतं? लोक त्याच्यावर खूप जळायचे. एकदा त्या गावात एक माणूस आला. त्याच्या हातात एक कागदाचा तुकडा होता. तो लोकांना विकत होता. लोक त्याला पाहून हसत होते. पण त्या चांगल्या माणसाने तो कागद विकत घेतला आणि शांतपणे आपल्या जवळ ठेवला. हे पाहून लोकांचा राग अजून वाढला. त्यांनी मुद्दाम राजाकडे त्याची तक्रार केली. राजाने त्याला शिक्षा दिली आणि तुरुंगात टाकलं. सुरुवातीला त्याला खूप वाईट वाटलं. तो विचार करत बसला, मी लोकांसाठी मदत करतो तरी माझ्यासोबत असं का? अंधार, एकटेपण आणि प्रचंड वेदना. तेव्हाच त्याचा हात खिशात गेला आणि त्याला तो कागद सापडला. त्याने तो हळूच उघडला. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, कधीतरी हे पण संपेल. त्या एका वाक्याने तो माणूस जोरजोरात हसायला लागला. बाहेर उभा असलेला रक्षक घाबरला. तो लगेच राजाकडे धावला. महाराज, तो कैदी हसतोय. राजा स्वतः तुरुंगात आणा. त्याने विचारलं, तू या परिस्थितीतही का हसतोयस? तो माणूस शांतपणे म्हणाला, महाराज, कारण मला समजलं आहे, वेळ कायमची नसते. आज वाईट आहे, उद्या चांगली येईल आणि चांगली वेळही कायमची नसते. मग दुःख करण्यात काय अर्थ आहे? मी तर आतापर्यंत फक्त चांगलंच केलं आहे. राजा काही क्षण शांत राहिला. त्याला त्याच्या शब्दात सत्य दिसलं. काही दिवसांनी सत्य बाहेर आलं. तो माणूस निर्दोष होता. राजाने त्याला माफ केलं आणि त्याची सुटका केली. तो माणूस राजाचे आभार मानून तिथून निघून गेला आणि पुन्हा आपले चांगले कर्म करत राहिला. गौतम बुद्ध म्हणाले, वेळ बदलत असते. आज चांगली तर उद्या वाईट. म्हणून चांगली वेळ आली तर गर्व करू नकोस आणि वाईट वेळ आली तर दुःखी होऊ नकोस. कारण काहीच कायमचं नसतं. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.